मन आपलं ओढार आहे. साधू संतांच्या मनात पाप नाही, पुण्य नाही, मनावर ज्याने विजय मिळवला असे साधू संत असतात. तोच प्रकार माझ्या बाळूमामाच्या बाबतीत आहे. त्यांनी मनावर विजय मिळाला. मन जिंकता येतं का? मन जिंकता येतं, पण तू परत अभंग आहे. आता कोठे धावे मन, कुठं जात आहे? जात नाही कुठं. तुम्हाला विरोधासाठी सांगतो तर टांग बाजार कुठला असतो तुम्हाला इथला? याच असला हा ना तर सदाशिवनगर. त्या बाजारात कोणी भूत काय आणतं का? नाही ना. बघा मला तपासायला लागत. आणता का भूत कोणी का? पण एका नमुन्यानं भूत काय आणली. भूत घ्या भूत. आता ही कधीच नाही तो माल बाजारात आल्यावर बरीच गर्दी तिकडे पडली बघायला. मग एक आगा होता मला केवढ्याला आहे म्हणला 350, 250, 300 3 नमुन्याची भूत आहे. मग मला ज्याले माहिती ती 100 कमी दे, पण ह्याचा गुण लय वाईट आहे. मला काय गुण आहे? हे भूत जर तू विकत घरी नेलं आणि हे जर पहिलं काम आपल्याला सांगोस तर दुसरं सांगितलं तर बरं, नाहीतर जनन हेरे त्याचं नरड दाबून मारत या. ती म्हणला मी बी त्याच्या पुढचा आहे. ते 250 भूत घेतलं घरी आलं. त्याचा लई मोठा फायदा झाला. गरीब होत त्याचं 1 एकर रान होतं. बांध फुकरून पाऊण एकर झालं. कडेच्याने बांध फुकरून पाऊण एकर झालं. बघा बोताला ट्रॅक्टर चालू करून दिला. त्याला सांगितलं 1 एकर नांगर. बांध फोडणार कोण असतं? होतच अशी बांध फोडणार. ती काही सरळ असतो. तुम्ही शेतकरी जाता जाता माझे एवढं 2-3 शब्द ऐका साहेब, माफी मागू ना. बांधाला, पाण्याला, वाटला कुणाला अडवू नका. एखाद्याची पाईपलाईन चालली असेल नका अडवू साहेब. एखाद्याला पाण्याची पाईपलाईन ऐका, त्याचा फायदाही सांगतो. माझं रान उजनीच्या कॅनालच्या 500 फुटावर आहे. माझ्या रानातनं 38 पाईपी गेल्या. किती पाईपी? बाळूमामाच्या पुढे लाभार बोलणार ना 1 रुपया कोणाचा घेतला नाही. पण ज्याच्या रानातनं पाईपलाईन गेल्या त्याने कोणी 50 घे, कोणी 1,00,000 घे, कोणी तर म्हणला पाईप टाकतो का? पाईपी टाकून देतोय का? गरज असल्या म्हणून लोकांनी पाईपी टाकून दिल्या. मी कुणाचा रुपया घेतला नाही. माझ्या हिरीचं पाणी 1 फूट सुद्धा खाली जात नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. माझे ऊस घेऊन पाईपलाईन नाही, पण 12 लोकांनी माझ्या रानात टी काढलाय. हे वाटतंय रान बघा बघा फायदा का होतोय? वाट आडू नका तुमच्या पाया पोळता. आता जर वाट आडवा तर पुन्हा जन्म तुम्हाला बिगर वाटत मरायला चाळायला जागा सुद्धा मिळणार. आपण शेतकरी बाबा काय काय लोक काय करते, कडद घेते. आता कुठं जातो त्याला लाखाने काय लागते. त्याचं तू जर असं घेतलं तुझं फोकाटच जाईल. बोला पाणी आणि वाट अडवू नका. साधू संत असतात ना, त्यांनी स्वतःवर आघात घेतला आणि जगाचं कल्याण केलं. किती आघात घेतला? माझे जगद्गुरु तुकोबराया. आणि त्या तुकोबरायाच्या कीर्तनाला सावजी कासार यायचा. कोण यायचा? सावजी कासार. पण त्याच्या बायकोला पटत नव्हतं मावशाव. तुम्हाला तर कुठे पडते? आम्ही कीर्तनाला बसण्याला गेल्यावर पडतंय खऱ्याच सांगा. टाळकऱ्याचा घरच्याच गावात नीट आहे का? मी बऱ्याच वेळा सांगत असतो टाळकऱ्याच्या बायकोपेक्षा पेरणाऱ्याची बायको लई चांगली. ती मार खाते पण तिथं या नाही दुसरं नाही शिवाय. पण हे जर 500-500 घरला नेलं उद्या आहे का कुठे?